दादरला जाऊया, कुठे? एसटीने प्रवास करूया. पनवेल टू दादर. आपली तिकीट किती झाली? पनवेल टू दादर 72 रुपीज, 72 रुपये. 72 रुपये. पण ओनली फॉर फिमेल. दादरला पोचलो आहोत. दादरला पनवेल टू दादर आम्हाला 12:15ला पनवेलला पकडलेली. 1:37 झाले. आता आम्ही इथून बघू कसं काय जाऊ ते तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये आमच्या पुढे. चला, आम्ही शिंदेवाडीवरून आता सिद्धिविनायकला जाणार होतो. टॅक्सी बुक करत होतो. त्या टॅक्सीवाले म्हणाले आम्ही तिथून तो रूट बंद आहे त्यामुळे जाणार नाही. त्यामुळे आम्ही काय केलं, रॅपिडो बुक केलं. आता आम्ही रॅपिडोने चाललेलो आहोत सिद्धिविनायकला. आता मी केला. आता आम्ही पोचलो आहोत सिद्धिविनायकला. सिद्धिविनायकला किती गर्दी आहे. केलेला वर केलेला. 170 रुपीज गेले. पण कारण काय प्रॉब्लेम काही ते कन्स्ट्रक्शन चालू आहे तर नॉर्मल टॅक्सी येत नाही. तर तुम्हाला जर यायचं असेल तर रॅपिडो करा किंवा उबर करा. सध्या काय रस्त्याची कामं चालू आहेत ना, मग ते टॅक्सीवाले जरा नाटकच करतात याला. त्यामुळे आम्ही रॅपिडो किंवा ओला उबर करायचा आणि येऊन जाईल. येऊन जाईल. आता आम्ही हे बघितलं दर्शन कसं किती गर्दी आहे. आम्ही मुखदर्शन घेतलेलं आहे. खूप गर्दी कारण आहे. खूपच गर्दी आहे. घेतल्यानंतर सिद्धिविनायकचा महाप्रसाद घेतलेला आहे. ही पॅकेट आहेत. एक पॅकेट 30 रुपये असे आम्ही 3 पॅकेट घेतलेले आहेत. प्रति पॅकेट 30 रुपये. तर तुम्हीही घेऊ शकता. इथून या काउंटरवर महाप्रसाद लिहिलेला आहे. महाप्रसाद लिहिलेले हां. सगळीकडे काउंटर्स आणि आहे. बघा, आज शनिवार आहे. किती गर्दी आहे. अपाट खूपच गर्दी भरलेली आहे. अपाट गर्दी आहे. मी दाखवते हां. गर्दी बघा. ही लाईन तर वेगळीच आतमध्ये आहे आणि इथे या साईडला पण लाईन आहे. दर्शन आता आमचं घेऊन झालेलं आहे. प्रसाद पण घेऊन झालेला आहे. आता थोडा 5 मिनटं बसून मंदिराच्या परिसरात आणि मग आता परतीचा प्रवास करतो. चला सिद्धिविनायकवरून 172 172 बस पकडून आम्ही वडाळाला उतरलो. वडाला चर्च. वडाळा चर्च स्टॉपचं नाव आहे. आणि वडाळा चर्चला उतरून आता आम्ही स्टेशनकडे चालत चाललेलो आहोत. वॉकिंग डिस्टन्स मिनिमम 10 मिनिटाचा आहे. आणि तिथून मग आम्ही ट्रेनची तिकीट काढलेली आहे. ट्रेन पकडून घरी 56ची वडाळा ट्रेन, वडाळ्यावरून पनवेल ट्रेन आहे आणि ती आम्ही पकडणार आहोत. आता आम्ही ट्रेनमधून उतरलो आहोत पनवेल स्टेशनला. आता घरी जात आहोत. चला, ओके, बाय बाय.